आपण त्यांना म्हणणार की तुम्ही आरक्षकचे आहात, तुम्ही चुकीची मागणी करतात, असं आपण म्हणणार का? त्यांना आपण मॉडेल दिलं पाहिजे की तोही सुद्धा या आरक्षण व्यवस्थेचा एक घटक आहे आणि मग आरक्षण व्यवस्थेचा तो घटक असेल तो यातून प्रभावात आला पाहिजे. यासाठी आपल्याकडे काय मॉडेल आहे? बाबासाहेब आंबेडकरांना हे अभिप्रेत होतं की सामाजिक न्याय जो काही आहे तो सामाजिक न्याय संपूर्ण जाती वर्गाला मिळाला पाहिजे आणि प्रस्थापित जाती व्यवस्थेमध्ये हे जे काही आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करतायत त्यांना न्याय मिळत नाही म्हणून ते आक्रोश करतायत. या दोन्ही समूहामध्ये एक प्रकारचा संवाद होण्याची गरज आहे. आपण पाहतोय की बौद्ध आणि मातंगांचा आपण कॉम्पेट करायला लावताय, याच्यामध्ये 100 वर्षाचं अंतर आहे सर. 1923 मध्ये जेव्हा गणेश अक्काजी गवई इथले MLC होते ते महाराणी मांगांना वेगळ्या शाळा काढा असं म्हणत होते. तेव्हा मांगाचा MLC नव्हता. मांगाचा MLC 1923 मध्ये अमित गोरके 100 वर्षानं झालेला आहे. की आज आपण पाहतोय की बौद्धांचं काय नुकसान होणार आहे. तो संख्येने अत्यंत मोठा समुदाय आहे आणि मातंगाच्या संख्येमध्ये अत्यंत तफावत आहे. कुठे 80 लाख, कुठे 19 लाख. आपण पाहतो आहे की 1961च्या जनगणनेनुसार बौद्ध आणि मातंग किंवा तत्कालीन महाराणी मातंग यांच्यामध्ये फक्त 3% फरक होता, 33 आणि 32. आज जो फरक आहे तो 60% आसपास गेलाय. काय कारण आहेत ही शोधली पाहिजे. आणि 19 लाख जर संख्या असेल तर त्यांच्या वाट्याला फक्त 1% येणार आहे. 1% 19 लाख संख्या आहे. त्यामुळे आरक्षणाचं समर्थन करणाऱ्याला माझी विनंती आहे की सर्वप्रथम आपली लोकसंख्या जी काही आहे ती लोकसंख्या योग्य केली पाहिजे. लोकसंख्या जर योग्य झाली नाही तर तो वाटा तुम्हाला मिळणार नाही, तो कमी मिळेल. ज्या ज्या ठिकाणी हे मॉडेल वापरलं त्या त्या घटकांची संख्या ही मोठी होती, तिथल्या मादिकांची संख्या मोठी होती, मजहबी शिखांची संख्या मोठी होती, इथल्या अंधियारीची संख्या मोठी होती म्हणून त्यांना लाभ मिळाला. परंतु इथं प्रस्थापित जे काही आकडे आहेत, समोर आलेली जी आकडेवारी आहे, हे जर पाहिलं तर या समूहाचं नुकसानच होणार आहे. आणि म्हणून या सर्व बांधवांना माझी विनंती आहे, अभ्यासकांना विनंती आहे की आपण विकासाचं कुठलं मॉडेल या लोकांना देणार आहे की ते या मुख्य प्रभावात आले पाहिजे. बौद्ध हा एक संस्कृतीला एक चॅलेंज करतो आहे, तो आक्रमक आहे, नवीन काही स्वीकारतो आहे. म्हणून बौद्धांना कृत्रिम शत्रू म्हणून पुढं केलं जातं. परंतु खरे लाभधारक डोर आणि चामार बांधव सुद्धा आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की शासकीय वसतिगृह जे काही आहेत, गव्हर्नमेंटचे वसतिगृह आहेत, याच्यामध्ये 1986 साली मांग आणि भंग्यांचा एक संवर्ग निर्माण केला. बरं. आणि 4% जागा भंग्यांना आणि 4% जागा राखीव ठेवल्या गेल्या. त्यातून एका ओपन SC मध्ये जाणारे मातंग एक मेरिटमध्ये आले. कदाचित मी त्याच्यामुळे शिकू शकलो, मी त्याकडचा फर्स्ट क्लास आहे. परंतु जे मागे आहेत त्यांना विशेष संवर्ग असल्यामुळे भंगी आणि मातंग त्या निमित्तानं पुढे गेलेले आपल्याला दिसत आहे. तर या पद्धतीची मांडणी होणं अत्यंत आवश्यक आहे. ओपन SC मध्ये ते टिकत नाही, त्याच्यासाठी काहीतरी एक व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. वसतिगृहामध्ये भंगी आणि मातंगांना 4% जागा मिळत, जेव्हा भंगी मिळत नसेल तर ती जागा मातंगांना मिळत होती. आणि त्या काळात 12-12, 15-15 मुले एकूण वसतिगृहात राहत होती. इतकी भीषण परिस्थिती आहे आज सोशल माध्यमांवर, जे दोन्ही बाजूनं गरळ ओकल्या जात आहे. बरोबर. दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. हे सर्वप्रथम थांबवायला हवं. माझा आवाज जिथपर्यंत पोचतोय सर्व दोन्हीकडच्या बांधवांना मी विनंती करेल की हा विषय कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नसून ही मागणी आपली शासनाकडे आहे. आणि म्हणून आपण कुणाच्याही अस्मितेवर, कुणाच्याही जातीवर दोन्ही बाजूच्या लोकांनी कृपया बोलून वातावरण गढूळ करू नये, ही सर्वप्रथम मी आपणास विनंती करतो. खूप छान. वा. ते म्हणतात की आम्ही कॉम्पिट करू शकत नाही, 100 वर्षाचा फरक आहे. आपण साक्षरतेचे दर पाहिले बौद्ध मातंग आणि चर्मकाराचे तर आपल्या लक्षात येईल की हा समाज किती आहे. आजही मातंग समूहामध्ये एकही IS नाही, IRS वगैरे असतील.
मग त्या समूहाला जर आपण वर्ग म्हणत असू, आरक्षण हे वर्गासाठी म्हणत असू, तर त्यांना आपण किती वेळ उपस्थित ठेवणार आहात हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या आरक्षण व्यवस्थेच्या प्रक्रियेचं आपण अभ्यास केलं पाहिजे, परिशीलन केलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. आणि हाही समूह मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपण आपली दान पारमिता वापरली पाहिजे बौद्धांनी. हो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ निर्माण केलं तेव्हाही बौद्धांनी विरोध केलेला नाही. आता बार्टीचं आरटी केलं. निर्माण केली तेव्हाही बौद्धांनी विरोध केलेला कधीच नाही. नाही. माझ्या मते या आरक्षणाच्या वर्गीकरणालाही बौद्धांचा विरोध असणार नाही. परंतु जे काही आहे ती मांडणी सार्वजनिकरित्या शासनाने समोर आणली पाहिजे. तो अहवाल जो काही आहे वा. तो समोर आणला पाहिजे, जेणेकरून कशा पद्धतीची तुम्ही मांडता आहात. हो. जर 5 राज्यात होत असेल तर महाराष्ट्रातील होईल. कायद्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही, पण चोरून लपून नाही. कायदा एका जातीचा नाही, कायदा सर्वांचा आहे. मी शासनाला सांगू इच्छितो या माध्यमातून की जे काही अहवाल असेल तो आपण समोर सार्वजनिक आणला पाहिजे, सार्वजनिक केला पाहिजे. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. महाकारुणिक तथागत बुद्ध यांना अभिवादन करतो. वास्तविकता सुरुवातीला काही पार्श्वभूमी मांडण्यासाठी कुणीतरी बोलायला पाहिजे होतं, परंतु आयोजकांनी मला बोलण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. बांधवांनो, आरक्षण वर्गीकरण न्याय की अन्याय हा एक अत्यंत संवेदनशील आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि सर्वांच्याच काळजाला लागणारा आणि थोडं बहुत बिघडलं तर त्याचे गंभीर परिणाम करणारा असा विषय आहे. आणि म्हणून माझ्यासमोर पेच आहे की मी कसं बोलावं, काय बोलावं. कहू तो महामर्जाय, न कहू तो बाप कुत्ता खाय. जी. वा. इतकी भीषण परिस्थिती आहे आज सोशल माध्यमांवर, जे दोन्ही बाजूनं गरळ ओकल्या जात आहे. बरोबर. दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. हे सर्वप्रथम थांबवायला हवं. माझा आवाज जिथपर्यंत पोचतो आहे सर्व दोन्हीकडच्या बांधवांना मी विनंती करेल की हा विषय कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नसून ही मागणी आपली शासनाकडे आहेत. आणि म्हणून आपण कुणाच्याही अस्मितेवर, कुणाच्याही जातीवर दोन्ही बाजूच्या लोकांनी कृपया बोलून वातावरण गढूळ करू नये ही सर्वप्रथम मी आपणास विनंती करतो. खूप छान. वा. राहिला मुद्दा असा की काही दिवसापूर्वीच न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या शिफारसी लागू न करता किंवा त्याचं सार्वजनिकरण न करता या अहवालावर मतांतरे मागितल्या गेले आणि त्यातून क्रियाप्रतिक्रिया उमटल्या. आज पाहतो आहेत की नांदेडमध्ये काय होत आहे, लातूरमध्ये काय होत आहे, संभाजीनगरमध्ये काय होत आहे. वर्गीकरण समर्थनार्थ बैठका एकीकडे तर वर्गीकरण विरोधकांच्या बैठका दुसरीकडे. असं जर वातावरण राहिलं तर निश्चितच त्याचं काय पुढं होईल हा एक गंभीर प्रश्न माझ्यासारख्या एका संवेदनशील कार्यकर्त्यासमोर आहे. आरक्षण वर्गीकरण हा अन्याय की न्याय हे बोलण्यापेक्षा मी फॅक्ट आपणासमोर मांडू इच्छितो. बांधवांनो, हे आरक्षणाचं वर्गीकरण जे काही आहे याच्या विरोधात जे आपण उभे आहोत, सर्वप्रथम आपण विरोधकांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे आरक्षणाचं वर्गीकरण केवळ महाराष्ट्रातच नाही तर एकूण 5 राज्यामध्ये झालेलं आहे. सर्वप्रथम 1975 मध्ये पंजाब आणि हरियाणामध्ये शीख आणि मजहबी शिखांमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण 50% झालेलं आहे. आताच हल्ली आंध्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातही वर्गीकरण झालेलं आहे. मग आरक्षण समर्थन करणाऱ्यांचा प्रश्न आहे की या राज्यात जर वर्गीकरण होत असेल तर आरक्षणाची व्यवस्था ढळमळीत होत नाही आणि मग महाराष्ट्रातच वर्गीकरण होत असेल तर आरक्षण व्यवस्था कशी काय ढळमळीत होईल, कसं काय घटनेमध्ये बदल होईल, कसं काय वंगाळ होईल, कसं काय वाईट होईल, उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. यापूर्वी सुद्धा
आरक्षणाच्या संदर्भाने काही महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत. आपल्याला माहीत आहे की आपल्या शेजारचं राज्य आंध्र प्रदेश, जे तेलंगणा नव्हतं त्यावेळेस, आंध्र प्रदेशामध्ये 1992 साली हे आरक्षणाच्या वर्गीकरणाची सुरुवात झालेली आहे. या आरक्षणाच्या वर्गीकरणाचे नेते मंदा कृष्ण मादिगा हे 30 वर्ष सातत्याने त्या आची लढलेले आहेत. काय आहे फॅक्ट? आपण विचार करताना हे केलं पाहिजे की आपण असं म्हणतो की तुम्ही कॉम्पीट करा, तुम्ही स्पर्धा करा, आम्ही तुम्हाला रोखत नाही. परंतु फॅक्ट अशी आहे, हे केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, एकूण भारताचा विचार आपण केला पाहिजे की ज्या समुदायाला वारसा आहे, ज्या समुदायाला शैक्षणिक प्रेरणा आहे, ज्या समुदायाला शैक्षणिक इतिहास आहे, तो समाज पुढं गेल्याचं आपल्याला दिसत आहे. मग मंगुराम असेल, अच्युतानंद असेल, पेरियार रामास्वामी असतील, नारायण गुरु असतील, आपले अमरावतीचे गणेश अक्काजी गवई असतील, ह्या सगळ्या माणसांनी आंबेडकर पूर्व काळात शिक्षणाच्या पायाभरणीचं काम केलेलं आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या पायाभरणीचं काम केल्यामुळे ज्या ज्या समाजात शिक्षणाच्या पायाभरणीचं काम झालेलं आहे, तो समाज 1961च्या अनुसूचीमध्ये आल्यानंतर तो सर्वप्रथम या आरक्षण व्यवस्थेचा लाभधारक झालेला आहे. मग उत्तर भारतातला चर्मकार असेल, आंध्र प्रदेशाचा माला असेल, किंवा धोबी असेल, ही सारी जी काही आहेत, ही साऱ्या जातीची माणसं महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचा महार म्हणजे बौद्ध असेल. परंतु काही जाती ज्या काही आहेत त्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या असल्यामुळे या आरक्षण व्यवस्थेचा पहिला जो काही 1961मध्ये जे काही आरक्षणाची सूची झाली आणि त्यानंतर आरक्षण लागू झालं, त्याचा फायदा त्या मोठ्या प्रमाणात घेऊ शकले नाहीत. आणि मग पाहतो आहे की आंध्रामध्ये मादिगा नावाचा एक मोठा समूह आहे. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित भारतातल्या टॉप 10 मधल्या समुदायापैकी 2-3 समुदायाच्या लोकसंख्येपैकी तो असेल. हा एक समुदाय ज्याची संख्या प्रचंड असताना त्याचं जे नोकरीतलं प्रतिनिधित्व होतं ते अल्प होतं. आणि त्यातून 1992 साली एक चळवळ उभी झाली. रिझर्वेशन कोटा समिती दंडोरा आंदोलन. 1997 साली आंध्रमध्ये शिफारशी लागू झाल्या. शिवालेडी या आरक्षणाच्या अभ्यासक असं म्हणतात की या लढ्यामुळे मादिगा जातीचा स्वाभिमान जागृत झाला. मादिगा शब्द दूषण नाही तर तो भूषण असा वाढायला लागला. याचं कारण की तिथली जी मादिगा समुदाय आहे, मादिगा म्हणजे तिथला मांग समुदाय आहे, याला दूषण द्यायचे. आणि तो दूषण जो शब्द आहे त्या दूषणाला आपल्या नावासमोर मादिगा लावून त्यांनी आंदोलन उभं केलं. आणि तेव्हाच माला आणि मादिगामध्ये एक सुप्त आणि उघड संघर्ष सुरू झाला. आपण म्हणतो की तुम्ही गुणवत्ता दाखवा, गुणवत्ता दाखवा, तुम्ही पुढे या, आम्ही हो. तेव्हा एक तेलुगू कवी असं म्हणतो की काय मला गुणवत्ता तू शिकवतो आहेस, आणि ज्यावेळेस गुणवत्तेची गोष्ट होती तेव्हा तू गुणवत्तेची टर उडत होता. तुझ्यात आणि माझ्यात फरक झाला आहे. तुला जे ते मिळालं मला मिळालं पाहिजे यासाठी मी लढतो आहे. माझा वाटा मी मागतो आहे. तुला मागण्याची माझी इच्छा नाही. माझा संघर्ष हा माझ्या वाटेशी आहे. हाच प्रश्न आपल्यासमोर या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या निमित्तानं उभा होतो आहे की आज आपण पाहतो आहे की बौद्धांचं काय नुकसान होणार आहे. तो संख्येने अत्यंत मोठा समुदाय आहे आणि मातंगाच्या संख्येमध्ये अत्यंत तफावत आहे. कुठे 80 लाख, कुठे 19 लाख. आपण पाहतो आहे की 1961च्या जनगणनेनुसार बौद्ध आणि मातंग किंवा तत्कालीन महार आणि मातंग यांच्यामध्ये फक्त 3% फरक होता, 33 आणि 32. आज जो फरक आहे तो 60% आसपास गेलाय. काय कारणं आहेत ही शोधली पाहिजे. आणि 19 लाख जर संख्या असेल तर त्यांच्या वाट्याला फक्त 1% येणार आहे. 1%साठी 19 लाख संख्या आहे. त्यामुळे
आरक्षणाचं समर्थन करणाऱ्याला माझी विनंती आहे की सर्वप्रथम आपली लोकसंख्या जी काही आहे ती लोकसंख्या योग्य केली पाहिजे. लोकसंख्या जर योग्य झाली नाही तर तो वाटा तुम्हाला मिळणार नाही, तो कमी मिळेल. या अनुषंगाने दंडोरा आंदोलनातून या पद्धतीची मांडणी झाली आणि तिथला माला मादिगा याची विभागणी झाली. आनंद होईल सांगताना की तिथली रेला नावाची जी जात आहे, कदाचित ती मांगारोडी म्हणून असेल, त्या जातीने कधीही आरक्षणाचा फायदा घेतला नाही. ती जात आरक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आणि म्हणून दंडोरा आंदोलन हे आंबेडकर अभिष्टम आंदोलन आहे. म्हणजेच आंबेडकर हे दंडोरा आंदोलनाचे प्रतीक आहेत असं शिवा रेड्डी यांनी मत नोंदवलेलं आहे. रिझर्वेशन आहे ते एका वर्गासाठी आहे. एका वर्गामध्ये अनेक जाती आहेत. मग आपण वर्गाचं बोलत असू तर त्याच वर्गातले काही जाती समूह मागत राहत असेल, मागं राहत असतील, बॅकवर्ड राहत असतील, तर तो वर्गाचा विकास असं आपल्याला म्हणता येईल काय? आपण म्हणतो की मुलगा शाळेत जात नाही तर त्याला शाळा त्याच्यापर्यंत नेली पाहिजे. जर रिझर्वेशनचा लाभधारक होत नसेल तर रिझर्वेशनच्या पॉलिसीमध्ये बदल केला पाहिजे. हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं. बाबासाहेब आंबेडकरांना हे अभिप्रेत होतं की सामाजिक न्याय जो काही आहे तो सामाजिक न्याय संपूर्ण जाती वर्गाला मिळाला पाहिजे आणि प्रस्थापित जाती व्यवस्थेमध्ये हे जे काही आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करतायत त्यांना न्याय मिळत नाही, म्हणून ते आक्रोश करतायत. या दोन्ही समूहामध्ये एक प्रकारचा संवाद होण्याची गरज आहे. आपण पाहतोय की बौद्ध आणि मातंगांचा आपण कॉम्पेट करायला लावताय, याच्यामध्ये 100 वर्षाचं अंतर आहे सर. 1923 मध्ये जेव्हा गणेश अक्काजी गवई इथले MLC होते, ते महाराणी मांगांना वेगळ्या शाळा काढा असं म्हणत होते. तेव्हा मांगाचा MLC नव्हता. मांगाचा MLC 1923 मध्ये अमित गोरके 100 वर्षानं झालेला आहे. ही तफावत आहे. मांगांचं प्रमाण भंगी आणि चांभारापेक्षाही कमी आहे. पण अशा समुदायाला आपण प्रभावात येण्यासाठी आपल्याजवळ काय मॉड्यूल आहे? आपण त्यांना म्हणणार की तुम्ही आरक्षकचे आहात, तुम्ही चुकीची मागणी करतात असं आपण म्हणणार का? त्यांना आपण मॉडेल दिलं पाहिजे की तोही सुद्धा या आरक्षण व्यवस्थेचा एक घटक आहे आणि मग आरक्षण व्यवस्थेचा तो घटक असेल तो यातून प्रभावात आला पाहिजे. यासाठी आपल्याकडे काय मॉड्यूल आहे? जे मॉड्यूल आपण ठेवलेलं आहे आंध्र, कर्नाटक आणि पंजाब आणि हरियाणाचं, ते मॉड्यूल इथं फेल आहे असं मला वाटतं. कारण ज्या ज्या ठिकाणी हे मॉड्यूल वापरलं त्या त्या घटकांची संख्या ही मोठी होती, तिथल्या मादिकांची संख्या मोठी होती, मजहबी शिखांची संख्या मोठी होती, इथल्या अंधियारीची संख्या मोठी होती, म्हणून त्यांना लाभ मिळाला. परंतु इथं प्रस्थापित जे काही आकडे आहेत, समोर आलेली जी आकडेवारी आहे, हे जर पाहिलं तर या समूहाचं नुकसानच होणार आहे. आणि म्हणून या सर्व बांधवांना माझी विनंती आहे, अभ्यासकांना विनंती आहे की आपण विकासाचं कुठलं मॉडेल या लोकांना देणार आहे की ते या मुख्य प्रभावात आले पाहिजे. हे आरोप प्रत्यारोप आपण बंद केले पाहिजेत की तुम्ही कॉम्पेट करा. हो, त्यांनी हार खाल्ली, आम्ही कॉम्पेट करू शकत नाही. आय कॅनॉट कॉम्पेट, आय कॅनॉट फाईट, आम्ही करू शकत नाही असं जर म्हणत असतील आणि निश्चित ते खड्ड्यात पडत आहे असं त्यांना वाटत असेल तर आपण का असं करावं हा सुद्धा प्रश्न आहे. ते म्हणतायत की आम्ही कॉम्पेट करू शकत नाही, 100 वर्षाचा फरक आहे. आपण साक्षरतेचे दर पाहिले बौद्ध मातंग आणि चर्मकाराचे तर आपल्याला लक्षात येईल की हा समाज किती आहे. आजही मातंग समूहामध्ये एकही IS नाही, IRS वगैरे असतील. पण त्या समूहाला जर आपण वर्ग म्हणत असू, आरक्षण हे वर्गासाठी म्हणत असू, तर त्यांना आपण किती वेळ उपस्थित ठेवणार आहात हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या आरक्षण व्यवस्थेच्या प्रक्रियेचं आपण अभ्यास केलं पाहिजे, परिशीलन केलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. आणि हाही समूह मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपण आपली दान पारमिता वापरली पाहिजे बौद्धांनी, असं मी आवाहन करतो. जोपर्यंत आपण हे करणार नाही, जोपर्यंत भाऊबंदी हे केवळ नाही, हे व्यवहाराचे प्रश्न आहे.
भावंतीच्या प्रश्नात व्यवहार आला की संबंध बिघडतात आणि म्हणून व्यवहाराच्या प्रश्नांवर दोन्ही समूहानं एकजुटीनं कुठला तरी संवाद केला तरच यातून चांगलं होईल, सुंदर होईल असं मी बोलतो, थांबतो. जे प्रवक्ता आहे प्राध्यापक डॉक्टर बबन इंगोले सर, तुम्ही प्राध्यापक झालात, तुम्ही शिक्षणाचा या ठिकाणी फायदा घेतात, नक्कीच पुढे गेले बाबासाहेबांच्या मार्गानं. काय वाटते, जर आरक्षणात बदल झाला, उपवर्गीकरण झालं तर फायदा कुणाला? पहिल्यांदा मी तर लॉर्ड बुद्धा टी व्हीचे आभार मानतो, कारण इतकी चांगली चर्चा, मैत्रीपूर्ण चर्चा या ठिकाणी झाली. बाहेर जे काही गोंधळ चाललाय, समाज माध्यमावर जो गोंधळ चाललाय, जे त्यातून एक चांगला मेसेज या निमित्तानं आहे. बिलकुल सर. पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट मी यापूर्वी बोलू इच्छितो की मातंगाचा एक गैरसमज होतो आहे की महार किंवा बौद्ध पुढं आहे. जे वा, परंतु हे चुकीचं आहे. 2001च्या आकडेवारीनुसार उच्च पदवीधरांचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये 3.38 आहे, तर डोरांमध्ये 5.8 आहे, हे मांगामध्ये 1.25 आहे. म्हणजेच आपण जर विचार केला, बौद्धांनी सुद्धा आपला गैरसमज दूर केला पाहिजे की आपण फार पुढे आहोत. नाही, डोर, चांबार, महार, भंगे आणि मांग असा हा क्रम आहे. बरेचदा व्हिजिबल जाती आणि नॉट व्हिजिबल जाती असा सुद्धा होतो. बौद्ध हा एक संस्कृतीला एक चॅलेंज करतो आहे, तो आक्रमक आहे, नवीन काही स्वीकारतो आहे, म्हणून बौद्धांना कृत्रिम शत्रू म्हणून पुढं केलं जातं. परंतु खरे लाभधारक डोर आणि चामार बांधव सुद्धा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ही या निमित्ताने सांगू इच्छितो. दुसरं महत्त्वाचं गोष्ट असं की या ठिकाणी जे माझे सर्व बंधू आहेत, पॅनलिस्ट आहेत, आदरणीय चौरपगार सर आहेत, गजबे सर आहेत, ताई आहेत, मुंद्रे सर आहेत, एक सुंदर अशी चर्चा या निमित्तानं झाली. मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की निश्चितच वर्गीकरण हे जे काही मागतायत लोक, याला पर्याय काहीतरी मॉड्यूल आपल्याकडे असलं पाहिजे, जेणेकरून ही सगळी माणसं या ठिकाणी आली पाहिजे. महत्वाची गोष्ट अशी आहे की वर्गीकरणाचा आधार काय आहे, तर आपण असं पाहतोय की शासकीय वसतिगृह जे काही आहेत, गव्हर्नमेंटचे वसतिगृह आहेत, याच्यामध्ये 1986 साली मांग आणि भंग्यांचा एक संवर्ग निर्माण केला. बरं. आणि 4% जागा भंग्यांना आणि 4% जागा राखीव ठेवल्या गेल्या. त्यातून एका ओपन एससी मध्ये जाणारे मातंग एक मेरिटमध्ये आले. कदाचित मी त्याच्यामुळे शिकू शकलो, मी त्याकडचा फर्स्ट क्लास आहे. परंतु जे मागे आहेत त्यांना विशेष संवर्ग असल्यामुळे भंगी आणि मातंग त्या निमित्तानं पुढे गेलेले आपल्याला दिसत आहे. तर या पद्धतीची मांडणी होणं अत्यंत आवश्यक आहे. ओपन एससी मध्ये जे टिकत नाही त्याच्यासाठी काहीतरी एक व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. वसतिगृहामध्ये भंगी आणि मातंगांना 4% जागामुळे जेव्हा भंगी मिळत नसेल तर ती जागा मातंगांना मिळत होती आणि त्या काळात 12-12, 15-15 मुले एकूण वसतिगृहात राहत होती. तर हे जे काही आहे, बौद्ध हा मातंगाच्या विरोधात नाही. हे जे काही निर्माण केलं तेव्हा काही केलं गेलं नाही, कोणत्याही बौद्धांनी विरोध केलेला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ निर्माण केलं तेव्हाही बौद्धांनी विरोध केलेला नाही. आरटी निर्माण केली तेव्हाही बौद्धांनी विरोध केलेला नाही. माझ्या मते या आरक्षणाच्या वर्गीकरणालाही बौद्धांचा विरोध असणार नाही. परंतु जे काही आहे ती मांडणी सार्वजनिकरित्या शासनाने समोर आणली पाहिजे. तो अहवाल जो काही आहे तो समोर आणला पाहिजे, जेणेकरून कशा पद्धतीचे तुम्ही मांडता आहात. तर 5 राज्यात होत असेल तर महाराष्ट्रातील होईल. कायद्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही, पण चोरून लपून नाही. कायदा एका जातीचा नाही, कायदा सर्वांचा आहे. मी शासनाला सांगू इच्छितो या माध्यमातून की जे काही अहवाल असेल तो आपण समोर आणला पाहिजे, सार्वजनिक केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की अहवालाला जे काही वेळ जो काही आहे का अपुरा आपण दिला. आपलं भांडण हे सरकारचे आहे. आपण सूचना ज्या काही 14 एप्रिलच्या सगळ्या वातावरणात जयंती साजरी करत असताना केवळ 4-5 दिवसाचा वेळ हा पुरेसा होतो काय, आणि जेव्हा दबाव वाढतो तेव्हा आपण वेळ देता. आणि मग जर असं झालं नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही तर आरक्षण देऊन सरकार तयार होतं. विरोध हा बौद्धांनी केला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शासनानं जे काही काम आहे ते 2 भांडवलामध्ये वाद निर्माण करता ते अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत
पारदर्शीपणे जे बहुत केलं अच्छा. पाहिजे वा, इंगोले त्या याचा स्वागत बौद्ध निश्चितपणे करेल. बहुत अच्छा. त्याची दान पारमिता या ठिकाणी मातंगाच्या पाठीशी राहील असं मी सांगतो. जय भीम, धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.